नमस्कार. वयाच्या 85व्या वर्षी राज्यसभेचं सदस्यत्व मिळवून अगदी शपथ घेतानाही दमछाक झालेल्या शरद पवारांना मराठी महिला अधिकाऱ्यांच्या संमेलनामध्ये एक वाक्य लिहावं वाटलं, बोलावं वाटलं. आजकाल शरद पवारांची वाक्य दाखवणं जरासं कठीण झालंय. ते यासाठी कठीण झालंय की ते काय बोलतात ते आपल्याला कळत नाही. त्यामुळे ते व्हिडिओ मी दाखवत बसणार नाही. देवाचा बाप बोलता झाला आणि ते म्हणाले, वारकरी संप्रदायामध्ये 60% लोक प्रतिगामी स्वरूपाची घुसलेली आहेत आणि ते धर्मांध शक्तीला बळ देत आहेत. वा, देवाचे पप्पा, देवाचे डॅडी, देवाचे बाप आपण आपल्या आगलाव्या कर्तृत्वाला साजेसं बोललात. आगलाव्या कर्तृत्वाला, ज्या वारकरी संप्रदायाचा आपला संबंध नाही. म्हणजे वशाट खाल्लं म्हणून आपली लेक देवळात जात नाही. तुमच्या लेकीला वशाट खाल्लेलं तिच्या पांडुरंगाला चालतं. बहुतेक तिचा पांडुरंग देवाचा बाप असल्यामुळं पांडुरंगाचा बाप महापांडुरंग त्याला वशाट खाटलेला चालत असेल. महिला मराठी अधिकाऱ्यांच्या समोर हे वाक्य बोलायचं आणि आपल्या टिनपाट माध्यमांना त्यांनी थुंकलं तरी चाटलं असं करण्याची सवय आहे आणि त्याने त्या वाक्याला उचलून धरलं. सुरुवात झाली. एक स्क्रीनशॉट दाखवतो. आमच्या चाचा चौधरी आयुष्यात पहिल्यांदा काकाच्या मताशी सहमत झाले. म्हणजे काकाच्या मताशी सहमत होण्याची वेळ त्यांच्यावरती आलेली आहे. काय? प्रतिगामी शक्ती? कशाला म्हणतात प्रतिगामी शक्ती? म्हणजे पुरोगामी झिरवळ असतील, म्हणजे आहेत झिरवळ पुरोगामी, वागतात प्रतिगामी, आहे की नाही? फार तुमच्या तालमीत तयार झालेले पुरोगामी झिरवळ प्रतिगामी वागत असतील, म्हणजे पुढारलेल्या विचारात दम आला की मागच्या बाजूला जायचं, हे तुमचं प्रतिगामित्व आणि पुरोगामित्व असेल. झिरवळ तुमच्याच विचारधाटणीत, तुमच्याच धाटणीतले. कुठे कुठे हिरवळ शोधायची असते हे माहीत आहे. दादाभाई नवरोजीवाली तुमची संस्कृती. सुरुवातीला दादा, पुन्हा भाई आणि जमलं तर मग नवरोजी. दादाभाई नवरोजी तिकडे जाऊ नका इतिहासातल्या, इकडे सुरुवातीला दादा दादा म्हणणारे, पुन्हा भाई भाई म्हणून चळवळीत सहभागी होणारे आणि शेवटी नवरोजी होणारे. मी कोणती चळवळ ते सांगत नाही. पुन्हा उगे अजून पुन्हा बोंब मारायला मोकळे, या चळवळीला बोलले काय आणि त्या चळवळीला बोलले काय. या सगळ्या चळवळीतले आपण कोणत्या पुरोगामित्वाची आणि कोणत्या प्रतिगामित्वाची, कुणाला धर्मांध म्हणताय? कसली धर्मांधता? दिल्लीतल्या मराठी अधिकाऱ्यांच्या समोर, मराठी महिला अधिकाऱ्यांच्या समोर फार व्यापक दृष्टिकोन ठेवत वारकरी संप्रदायाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका. वारीच्या मध्ये तुम्ही सोडलेल्या पिलावळींनी, वारीच्या मध्ये, मी पुन्हा वाक्य उच्चारतोय, वारीच्या मध्ये तुम्ही सोडलेल्या पिलावळींनी अल्ला देवे अल्ला दिलावे यासारखे अभंग, नसलेले अभंग गाऊन किंवा त्याचे चुकीचे अर्थ सांगून आम्हाला भ्रमित करण्याचा प्रयत्न केलाय. माहित आहे, वारकरी संप्रदाय हा मुसलमानांसाठी खूप प्रिय आहे असं तुम्ही सांगता आणि मुसलमानांना जवळ घेऊन सांगता. हो, तयारी आहे आमची, मुसलमानांनाही सोबत घेऊन जाण्याची तयारी आहे. वारकरी संप्रदाय मुसलमानांना नाकारत नाही. अट एकच, कपाळी बुक्का लावावा, गंध लावावं, हातात विणा घ्यावी आणि पांडुरंग पांडुरंग विठोबा रखुमाईचा जय घोष करत त्यांनी यावं. आम्ही त्यांच्या दाड्या कुरवायला तयार आहोत. पण विठ्ठल म्हणजे मुसलमान असं समजत तुम्ही जी मांडणी करत आलात ना, त्या मांडणीला आमचा विरोध आहे. वारकरी संप्रदायातल्या माणसांनी सनातन हिंदू धर्माची, भागवत धर्माची, वारकरी संप्रदायाची बाजू घेऊन काही मांडणी केली आणि ती मांडणी तुम्हाला देवाचे बाप म्हणून त्रासदायक वाटत असेल तर आगलावे काका, नवी आग लावण्याचा प्रयत्न करू नका. जगद्गुरु तुकोबारायांनी तुका म्हणे ऐशा नरा हे आम्हाला सांगून ठेवलंय. या सगळ्या
नटखटपणा करणाऱ्या लोकांसोबत कसं वागायला हवं हे आम्हाला माहीत आहे. लगेच साहेबांनी एक वाक्य बोलावं आणि साहेबाच्या वाक्यानंतर 4-5 जणांनी त्याला उचलून धरत वारकरी संप्रदायावर शंका व्यक्त करावी, हे धंदे जरा बंद झाले पाहिजेत. ज्या वारकरी संप्रदायामध्ये आम्हाला आदर वाटतो, जे आमच्या धर्माचं पालन करण्याचं काम पुढे नेत आहेत, त्यांच्याविषयी तुम्ही का अशा अफवा पसरवताय? अफवा. वारकरी संप्रदायात घुसखोरी झाली आहे. ती घुसखोरी कोणाची झाली आहे? या काकांनी पाठवलेल्या पिलावळींची, हिरव्या पिलावळींची, फुत्कार करणाऱ्या हिरव्या कच्च सापांची, ज्यांना आपले डंख या हिंदू धर्माला मारायचे. आणि का मारायचे? तर फक्त निवडणुकीत जिंकता आलं पाहिजे म्हणून, राज्याची सत्ता मिळवता आली पाहिजे म्हणून. आता 10 का दम पुरते उरलेत, मग बदनाम करायला काहीच नाही उरलं ना. मग वारकरी संप्रदायाला बदनाम करा, धर्माला बदनाम करा. अहो, तुमचं राजकीय वैर तुमच्याजवळ ठेवा, तुमच्या जवळच ठेवा. पण या स्वरूपाच्या बदनामीची वाक्य बोलाल तर वारकरी टाळ वाजवूही शकतो आणि टाळ फिरवून तो तुमच्या टाळक्यात सुद्धा आणू शकतो. टाळ टाळक्यात घालायची तयारी वारकरी संप्रदाय ठेवू शकतो. कधी? तुम्ही आमच्या मूळ गोष्टीवरच घालाल तर. खोटं बोलत राहायचे, खोटे संदर्भ देत राहायचे, एक पुस्तक बदनाम करायचं, वाटेल तसा अर्थ काढत राहायचा अभंगांचा, श्लोकांचा, आणि तो सांगून भ्रमित करायचं. हे धंदे आजवर करामती काका करत आलेले आहेत. त्या करामती काकाच्या वाक्याशी काही आमच्याकडचे करामती पुतणे सुद्धा आता त्याला सहमत होऊ लागलेले आहेत. काकांचे डाव अयशस्वी होत आहेत, अपयशी होत आहेत. त्यासाठी आता वारकऱ्यांना बदनाम करून त्यांच्यावरचा विश्वास लोकांचा काढून टाकून आपले नवे राजकीय डाव टाकता येतात का हे बघतायत. काका, संपलंय की आता. तोंडातून पेटीच्या फुटलेल्या भात्यातून जशी नुसती फुस हवा बाहेर पडते, तसा नुसता फुसफुस आवाज बाहेर येऊ लागलाय. किमान या क्षणाला तरी विचार करावा की आपण काय बोलावं, काय बोलू नये, काय सांगावं. आमची विनंती एवढीच आहे की श्रद्धास्थानावर आघात करू नका. बोलायला तोंड सगळ्यालाच दिलंय. आम्ही बोललो की मग राग येतो, चिडचिड वाढते तुमची, कारण आमच्या चिडचिडीला तुम्ही वाढवलेलं असतं. जसं यावर आघात करायला तोंड तुम्हाला दिलंय, तसं आम्हालाही तोंड दिलंय. जशी तुम्ही तोंडाची करू शकता फुली मागचा भाग, तशी आमच्यातून तर खूप घाण ओकण्याची कॅपॅसिटी आहे. आम्हाला ते करायला भाग पाडू नका, एवढंच सांगायचंय. तुमचं पुरोगामित्वाचं झिरवळांचं तत्वज्ञान हिरवळीच्या भल्यासाठी सांगू नका, एवढंच. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज